केलेल्या कामाची विचारणा करणे हे जनतेचे काम आहे आणि जनतेला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे लोकप्रतिनिधीचं काम आहे। पण जबाबदारी माझी पण आहे। 2 वर्ष झाले मी या भागाचा आमदार म्हणून जबाबदारी माझी पण आहे आणि उघड्यावर उत्तर देण्याची माझी सवय आहे। मला असं वाटतं की हेच वातावरण प्रत्येक शहरामध्ये झालं पाहिजे। लोकांनी आपले प्रश्न विचारले पाहिजे। ज्या विश्वासाने आपण लोकांना निवडून देतो, आमदार बनवतो, नगरसेवक बनवतो, नगराध्यक्ष बनवतो, या अशा खुल्या मंचामध्ये चर्चा झाली पाहिजे अशा मताचा मी सुद्धा आहे। शान बान कशी वाढवण्याचं ते स्वप्न मी बघितलं। मी सांगितलं की या वर्षामध्ये पूर्ण 100 कोटी रुपये शहराला देऊन या शहराचा सर्वांगीण विकास करणार। मग 100 कोटी देत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझं मोठं स्मारक झालं पाहिजे। दुसरं, माझ्या मनामध्ये संकल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक, भव्य दिव्य स्मारक या शहरामध्ये आपण करणार आहोत। हे तलावाचं मागचं जे काही भाग असेल, मी काही लोकांसोबत, माझ्या सहकार्यासोबत चर्चा केली। मग एखादं स्मारक बनवायचं तर कुठे बनवायचं? माझ्या छत्रपती शिवरायाचं स्मारक बनवायचं असेल ते देखनासाला पाहिजे, ते कुठेतरी काटोल सावणे पलीकडे असायला पाहिजे, ते कांबीच्याही पलीकडे असायला पाहिजे, हिंगण्याच्याही पलीकडे असायला पाहिजे। ती संकल्पना मी मांडली आहे आणि जवळजवळ या तलावाला 15 कोटी रुपये देऊन या शहराच्या सौंदर्यीकरणात भर पाडणार आहे। आणि काल परवा चर्चा करत असताना माझ्या महाराजांचं स्मारक कुठे असायला पाहिजे तर माझ्या अधिकाऱ्यासोबत, माझ्या सहकार्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा संकल्पना ठेवली की जर महाराजांचं स्मारक बनवायचं असेल तर या सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी आपण 15 कोटी देणार आहात। तर मधोमध जर झालं तर याच्यापेक्षा मोठी शान माझ्या महाराजांची होऊ शकत नाही। ती सुद्धा संकल्पना आपण ठेवू। हे सगळं घडत असताना माझा तरुण वर्ग आहे, शिक्षणाचं मोठं केंद्र या शहरामध्ये आहे। तो भिवापूरहून येणारा माझा तरुण असेल, पुणेहून येणारा असेल, बेल्यावरून येणारा असेल, त्याच्याकरता 5 कोटी रुपयाचं एक भव्य दिव्य असं कॉम्पिटिशन एक्झाम जिथे होणार आहे तिथे 5 कोटी रुपये देणार आहे। हे झाल्यानंतर शहरामध्ये एक सुसज्ज अशी, शेवटी सगळ्याचा शेवट कुठेतरी होतो, जिथे तरी शेवट होणार आहे की स्मशानभूमी करता 4 कोटी रुपये मी देत आहे। बरीचशी चर्चा झाली मधाच्या कालावधीमध्ये माझ्या लोकांनी, सहकार्याने चर्चा केली की ते शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे। मी माझ्या अधिकाऱ्याला विचारलं कुठे बनवणार शॉपिंग कॉम्प्लेक्स? तर साहेब इथे बनवणार आहोत। मी विचारलं पैसे कुठे आहेत तुमच्याकडे? मला साहेब पैसे नाही। मग ठोकणार चर्चा करून काय फायदा त्याच्यासाठी? उगाच चर्चा करायच्या, शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही बनवणार, आणि 1 रुपया तुमच्याकडे नाही। शॉपिंग कॉम्प्लेक्स करता निधी तुमच्याकडे नाही, कधी तुम्ही निधीची मागणी माझ्याकडे केली नाही। ते सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स करता 5 कोटी रुपये मी देत आहे। या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, सगळ्या चौकाचं सौंदर्यीकरण व्हावं, असं पूर्ण परिसराचा एकंदरीत विकास व्हावा, या शहराचा विकास व्हावा, याच्याकरता पूर्ण 100 कोटी रुपयाचा निधी याच वर्षात 2022 मध्ये परिपूर्ण खर्च आम्ही करणार आहोत। एकनाथजी शिंदे साहेबांनी मला शब्द दिला की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 500 कोटीचा निधी या उमरेड विधानसभेसाठी आणणार आहे। छत्रपतीचं नाव घेऊन साहेब तुम्ही जो निधी बोलले होते, छत्रपती आमचे फक्त मत मागायसाठी त्यांचे नाव का बरं बोलता? छत्रपती शिवाजी तुमचे होट मागण्यासाठी आहे का? हे आज जनता विचारेल तुम्हाला। छत्रपतींचं नाव आणि जर तुम्ही स्मारक बोलले होते ते व्हायला पाहिजे होतं, नाही 2022 मध्ये व्हायला पाहिजे होतं, 23 मध्ये व्हायला पाहिजे होतं, आज 24 सुरू आहे। अशा ठोठाणगिरी बाता बंद करा आमदार साहेब। नमस्कार, आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं 50 करोड रुपये आमदार साहेबांनी बोललेले ते स्मारक बघायसाठी। त्यांनी बोलले होते की या तलावामध्ये 50 करोड रुपयांचं स्मारक आम्ही बनवणार आहोत, हे बोलले होते आमदार साहेब 26 जानेवारी 2022 मध्ये।
आणि ते 1 वर्षात पूर्ण होईल असंही तेच बोलले आमच्या न्यूज चॅनलवर. ते पूर्ण सविस्तर बातमी आम्ही दाखवणार. आज 2024 आता लोकसभेची निवडणूक. आता उमेदवार आमचे राजूभाऊ पारवे हे शिवसेनेत कडून लढत आहेत. आम्हाला त्याच भाषणात ते बोलले आहे की सामान्य जनतेने नेत्याला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी स्वतः राजूभाऊ पारवे ठोठाणगिरी करत नाही, ठोठाण गोष्टी करत नाही. आज आम्ही त्यांना विचारायला आलो आहोत, साहेब इथलं 50 करोडचं स्मारक दाखवा. 2024 सुरू आहे. ह्या पूर्ण तलावामध्ये आम्हाला कुठेही दिसत नाही आहे साहेब. का बरं? म्हणजे ज्या ठोठाणगिरीच्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये असताना दुसऱ्या पक्षावर झाडत होते, आज तुमची ठोठाणगिरी दिसत आहे. 50 करोडचं स्मारक दाखवायला निघाले होते. मोठे मोठे भाषण, लंब्या लंब्या घोषणा करणारे राजू पारवे आज आम्हाला स्मारक दाखवाव. मूर्ख समजता जनतेला? तुम्हीच म्हणता का जनतेने प्रश्न विचारा, आम्ही विचारतो जनता म्हणून, आम्ही वोटर आहोत. दाखवा स्मारक कुठं आहे. ठोठाणगिरीच्या भाषा बोलायच्या, काही लंब्या लंब्या झाडायच्या, 1 रुपयाचं काम नाही. एका वर्षात 100 करोडचं काम बोललेले तुम्ही, कुठं आहे दाखवा. समोर दाखवणार आम्ही स्मशानभूमी. चला तर. आमदारांनी बोलल्यानुसार उमरेड शहरामध्ये 3 स्मशान घाट आहेत. एक नागपूर रोडवरचा WCL स्मशान घाट, एक बुधवारी मधला कुही रोडवरचा जिथं आता आम्ही हल्ली उभे आहोत, आणि एक भिवापूर रोडवाला. स्मशान घाटासाठी त्याच भाषणात बोलले होते 5 करोड. उमरेड नागपूर रोडवरच्या WCL जवळच्या घाटावर त्याच्यानंतर कोणतीही व्यवस्था झालेली नाही. कोणती म्हणजे तिथे 1 रुपया लागला नाही. त्याच्यानंतर भिवापूर रोडवाला जो आहे तिथली परिस्थिती तेच आहे, जे जुनं झालं आहे तेच. म्हणजे अक्षरशः दोन्ही ठिकाणी प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही, बसण्याची जी व्यवस्था आहे तेही ओबडधोबड, पूर्ण फुटपाथ झालेल्या अवस्थेत आणि सगळं अस्ताव्यस्त. 26 जानेवारी 2022 ची बातमी आम्ही दाखवली आमदारांची, ज्यामध्ये ते बोलले आहे की मी 100 करोडचे कामं उमरेड शहरामध्ये 1 वर्षात करील. आणि ते बातमीमध्ये त्यांनी जे उल्लेख केला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, त्याच्यानंतर स्मशानभूमीसाठी ही निधी, ह्या सगळ्या घोषणा त्यांनी त्या भाषणामध्ये केल्या आहे 26 जानेवारी 2022च्या. आणि हे त्यावेळेस बोलले होते की 1 वर्षात हे कामं मी पूर्ण करणार. आज 2024 परत त्याच भाषणात ते असे बोलले होते की मी फेकाफाकी करत नाही. साहेब, हे आज 2024, आज तुम्ही खासदारासाठी उभे झाले आहे आणि 24 सुरू म्हणजे आज 2022 पासून 2 वर्ष झाले. 1 वर्षात तुम्ही काम करणार असे बोलले होते, 2 वर्ष झाले, तिथल्या एकाही पैशाचे काम नाही. महत्वाचं, काल परवा तुम्ही ते गोविंदा सिनी स्टारला आणून त्यावेळेस भाषणात जोरात बोलत होते की मी 500 करोड आणणार आहे. 500 करोड तर ठीक आहे हो, नंतर आणाल वगैरे वगैरे, पण त्या 100 कोटीचं का जे तुम्ही आमदार असताना बोलले उमरेड शहरातल्या जनतेसमोर की ते 1 वर्षात काम करील, तिथलं एकही काम नाही. फेकाफाकी. जनतेला मूर्ख समजतात की काही बोललं काही जनता मानून घे. आज जनता सुजान झाली आहे. तुम्ही आता 500 करोडच्या लंब्या लंब्या थापा जरी इथं मारल्या या भाषणात, तरी जनता यावर विश्वास ठेवणार नाही. कारण तुम्ही त्या 100 कोटीच्या कामाचं काय झालं त्याचे उत्तर मागतोय आज आम्ही जनता म्हणून. आम्ही स्वतःही तुम्हाला उत्तर, कारण आमच्या बातमीमध्ये तुम्ही बोललेले, त्याचे उत्तर द्या. तुम्ही लढा कोणत्याही पक्षाकडून, तुम्ही काँग्रेसकडून आमदार झाले, आज शिवसेनेकडून लढा, उद्या अजून कोणत्या पक्षाकडून लढा, काही घेणार. पण आम्ही सगळ्या जनतेला मूर्ख समजता का तुम्ही की काही लंब्या लंब्या ठोटांड मारायच्या आणि जनता तुमच्यावर विश्वास करेल? जनता आता सुजान झाली आहे. आता जनता तुमच्यावर विश्वास करेल नाही करेल येणाऱ्या काळात समजेल. पण
आम्ही आज विचारतो त्या 100 कोटीच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे लंब्या गोष्टी तुम्ही केल्या त्याच्या का? बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या गोष्टी केल्या त्याच्या का? आणि बाकी जे तुम्ही भाषणात बोलले आहेत त्या कामाच्या का? हे आज जनतेकडून आम्ही तुम्हाला विचारतो आहे. याची उत्तर देणार असेल तर आम्ही आमच्या चॅनेलवर घ्यायला तयार आहोत. धन्यवाद. मॅक्स विदर्भसाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.